हॅलो फ्रेंड्स, मी आहे संपदा. इथे मी रेलिश ब्रँडचं पेरी पेरी फ्लेवरचं चिकन विंग्स मागवलेलं आणि खूप म्हणजे रेडी टू कुक आहे आणि इथे तुम्हाला एक्सपायरी डेट वगैरे सगळं दिलेलं असतं. तर हे मी आधी टोपामध्ये काढून बघितलं की मीठ वगैरे आहे की नाही करून, आणि नंतर मी हे डायरेक्ट फक्त तव्यावर फ्राय करायला ठेवून दिलं. तवा चांगला गरम करून घेतला आणि फ्राय करायला ठेवून दिलं. मी साहीच्या साही विंग्स यात टाकून दिलेले, कारण तेवढी जागा होती तव्यावर, आणि व्यवस्थित दोन्हीकडनं फक्त हे करून घेतलेले, शेकून घेतले किंवा भाजून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी थोडंसं ना बटर ॲड केलेलं. हां, हे खूप तिखट आहे की ह्यांनी हा जो मसाला वापरला पेरी पेरी असल्यामुळे ते तिखटच आहे, पण एक्स्ट्रा तिखट आहे. तर लहान मुलं नाहीच हे खाऊ शकत, पण जे लोक हॉस्टेलवर वगैरे राहत आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे की कधी काही मिळालं नाही आता पावसाळ्यात वगैरे, की पटकन तव्यावर शेकलं आणि पाव बरोबर पण खाऊ शकतायत. असं हे दोन्हीकडून असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे की तयार झालं बस. खूप सोपं आहे बनवायला आणि खूप टेस्टी पण लागतं आहे. असं काही वेगळं असं फ्लेवर मारलेलं किंवा असं काही वेगळं लागत नाही आहे, ते नॉर्मलच लागतं आहे. झाल्यानंतर असं दिसतं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.